हाय, मी बासरी. ब्लॉग टाकायला ना आज थोडा उशीरच झाला. म्हणजे 3-4 दिवसापासून काही आपला ब्लॉग आलेलाच नव्हता. कारण माझी ना तब्येत थोडी बिघडलेली. त्यामुळे ना काही मला शूट पण करणं झालं नाही आणि अगोदरचं जे थोडं काही होतं ते पण मला एडिट करून टाकायची काही हिंमत नाही झाली. कारण तब्येत जर साथ देत नसेल ना, तर आपण काहीच नाही करू शकत. त्यामुळे ना म्हणलं जाऊ दे, हे आपण नंतर पण करू शकतो. पण तब्येत महत्त्वाची. त्यामुळे ना थोडं इकडे माझं दुर्लक्षच झालं आणि आज ना थोडं बरं वाटत होतं. त्यामुळे झोपेतून उठले आणि अगोदर ना ही साफ-सफाईच करायला घेतली होती. अगोदर ते थोडे झाडं पण ना पाणी पण मी नव्हतं दिलेलं 2 दिवस. पाणीच काय मी घरातलं झाडून पण नव्हतं काढलेलं. कारण ना उठावंच वाटत नव्हतं. त्यामुळे ना सगळीच कामे तशीच पडलेली होती. हां, ते समोर दिसत होतं सगळंच. पण काय उठून करायची हिंमत काही होत नव्हती. त्यामुळे म्हणलं जाऊ दे, आराम पण तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे अगोदर आपण बरं व्हावं आणि नंतरच ना सगळी कामे करायला थोडी एनर्जी भेटेल. त्यामुळे ते नंतर करून घेता येईल. आणि आज थोडं ना मला बऱ्यापैकी छानही वाटत होतं. त्यामुळे हे जी साफ-सफाईची कामे आहेत ना, तीच मी आज करायला घेतली होती. अगोदर ना हे घरामधलं सगळं आवरायचंच ठरवलेलं. कारण हे जर साफ असेल किंवा सगळीकडे छान वातावरण असेल ना, तरच आपल्याला पण आतून पण छान वाटतं. त्यामुळे म्हणलं की आता आळस न करताना अगोदर सगळ्या रूमना क्लीन करून घेऊत आणि नंतरच आपण स्वतःही फ्रेश होऊ. कारण घर फ्रेश असेल, घरामध्ये सगळीकडे दिवा ते लावलेला असेल, तरच आपल्यालाही छान वाटतं. त्यामुळे ना अगोदर रूमच आवरायला घेतली होती आणि खरंच 2 दिवसच मी नव्हते आवरलेली, तर असं वाटत होतं, की इथं कोणी राहतं का नाहीये आणि किती दिवसापासून राहत नाहीयेत, असं वाटत होतं. त्यामुळे ना अगोदर इकडं मी क्लिनिंगच करायला घेतलेली. अगोदर हे झाडांना पण पाणी नव्हतं दिलेलं, त्यामुळे ते पण थोडे सुकायलाच झाले होते. मग त्याचे पण थोडे पानं जे खराब झाले होते, ते काढून घेतले. नंतर सोफा नीट ठेवला आणि ते झाल्यानंतर हॉल तर बऱ्यापैकी आवरून झालाच होता. म्हणलं आता दिवा आणि धूप ते लावायच्या अगोदर ना सगळं काढलेलंच आहे. तर अगोदर आपण झाडू मारून घेऊत आणि नंतरच बाकीची जी कामे आहेत ना, ते करून घेऊ. हे करत-करतच नंतर माझ्या दुसरं काम लक्षात आलं. ते म्हणजे हे किचन आवरायचं आणि किचन हे जो डब्बा आहे ना, तो मी धुवून ठेवला होता. पण ना त्याला मला पुसून त्याच्यामध्ये जे सामान होतं ना, ते ठेवायचं होतं. म्हणलं आता आळस कुठल्याच कामासाठी नको. त्यामुळे हा जो मसाला डब्बा आहे ना, तोच अगोदरच धुवून ठेवला होता. पण ना त्याच्यामध्ये थोडं पाणी पण होतं आणि ते पुसून मी नंतर मला त्यात मसाले ते भरून ठेवायचे होते. आता म्हणलं एवढं सगळं करतोयच तर थोडं किचन पण साफ करून घेऊत आणि किचनच साफ केलं. ते झाल्यानंतर आता हे सगळं झालंच होतं. म्हणलं आता बेडही आवरून घेऊ. कारण आपण दिवसभर इथंच झोपून होतो. त्यामुळे म्हणलं की आता ना अगोदर सगळ्या रूम आपण अगोदर क्लीन करून घेऊत आणि नंतरच ना फ्रेश होऊ. त्यामुळे इकडं ना मी बेड आवरायला चालू केला होता. ते झाल्यानंतर घरामधलं ना दळणही संपलं होतं. कारण 2 दिवस झाले जेवण पण बनवलेलं नव्हतं आणि जेवण तर काय करायची इच्छाच नव्हती. कारण काही दुखत असेल ना, तर आपल्याला जेवण पण करावं वाटत नाही. त्यामुळे ना अगोदर अ, म्हणलं की हे सगळं आवरून घेऊत आणि नंतर ना दळण नीट करून ठेवूत आणि म्हणजे दळायला पण जायचंच होतं. इकडे डब्बे मी थोडे क्लीन करून ठेवले होते म्हणजे धुवून ते आणि मला ना ज्वारीचं आणि गव्हाचं दळण करून ठेवायचं होतं. तसं मला ना आईनं गावाकडूनच देताना सगळं स्वच्छ करून दिलं होतं. पण गव्हामध्ये थोडं हे होतं. तिनं बऱ्यापैकी करून दिलं होतं. पण मला म्हणली होती, की "एकदा तू पण थोडं बघच." मी घाईघाईतच केलेलं आहे. त्यामुळे म्हणलं जाऊ दे आपण थोडं बघून घेऊत आणि हे ना मी जो व्हिडिओ बनवलेला आहे ना, तो आहे माझ्या नवीन मोबाईलमधला आणि हा जो मोबाईल आहे ना, तो मी घेतला गुढीपाडव्याला, पण मला ना काही शूट करता आलंच नाही. त्यामुळे आज पहिल्यांदा नवीन मोबाईलमध्ये हा
व्हिडिओ मी शूट केलेला होता आणि तुम्ही ना मला नक्की कमेंट करून सांगा की क्लॅरिटी कशी वाटते आहे आणि व्हिडिओ पण कसा वाटतोय. ते झाल्यानंतर मी ना इकडे दळण ठेवायला गेली होती आणि तुम्हाला ना माझा ब्लॉग आवडला तर नक्की कमेंट करून सांगा आणि जर काही सजेशन पण असतील तरी तेही कमेंट